बातमी आहे पावसासंदर्भात। आज काही जिल्ह्यांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेग तसंच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठाण्यात आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर दुपारनंतर इथं हलक्या आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार आहे। मुंबईतील कमाल आणि किमान तापमान 35 डिग्री सेल्सिअस आणि 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। याशिवाय पालघर आणि चंद्रपूरमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्येही हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात 29 तारखेला ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा इथं सर्वाधिक 45 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर जेऊर इथं 22 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलंय। असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।